खरं म्हणजे जिल्हाध्यक्षपद हा काटेरी मुकुट आहे. म्हणजे आमदारकीमध्ये तरी एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असते. कारण की खासदार असताना मी जेव्हा जिल्हाध्यक्ष झालो तेव्हा मला कळलं की भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणजे काय. कारण सगळीकडून बंबार्डिंग आणि सगळीकडून आन्सरेबल, सगळीकडून अकाउंटेबल, कार्यकर्त्याच्या अपेक्षा अलग, वरच्या अपेक्षा अलग आणि जनतेच्या अपेक्षा अलग. या सगळ्या गोष्टीवर मोठी तारेची कसरत जिल्हाध्यक्ष या नात्याने करावी लागते. आणि हा विश्वास आज आपले प्रतापदादा यांच्यावर आपल्या ज्येष्ठ नेतृत्वानी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी टाकला. तो निश्चितच आपले दादा प्रतापदादा हे निश्चितपणे सार्थ ठरवतील हा माझा विश्वास आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की निवर्तमान अध्यक्ष रविभाऊ देशमुख राजकारणामध्ये अनेक संधी अशा मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांच्यावरही मोठी जबाबदारी निश्चितपणे भविष्यात त्यांना मिळेल. त्यासाठी सुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पण आता भारतीय जनता पक्षापुढे मोठे चॅलेंजेस आहे. म्हणजे आव्हानं नेहमीच असतात, परंतु आता आपल्या पुढे SIR हे एक महत्वाचं आपल्या तोंडावर आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येक कार्यकर्ता, बूथ प्रमुख, BLO जर का जागृत राहिला तर SIRचं खरं फायदा म्हणजे खरं चांगलेपण हे आपल्याला मिळू शकतं. SIR कशासाठी आहे की अनेक लोक बोगस मतदान नोंदवून घेतात आणि बिहारमध्ये, पश्चिम बंगालमध्ये अनेक जण बोगस मतदान नोंदवून घेतो. मग बोगस मतदान असताना समजा तो मतदार नसला तर 14 वर्षाची मुलगी, 15 वर्षाची मुलगी मतदान करायसाठी जात होती आणि असं बोगस मतदान मोठ्या प्रमाणात होतं. आणि म्हणून यावेळेला SIR आपल्याला पुढच्यासाठी अतिशय आवश्यक. पहा आता लोकसभेचं, राज्यसभेचं अधिवेशन आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन आणि त्याचप्रमाणे महिलांचं विधेयक निश्चितपणे येईल आरक्षणाचं आणि त्यापासून भारताला खूप मोठा फायदा होईल. आपल्यामधले अनेक माता भगिनी खासदार, आमदार बनू शकतात. पण त्यासोबतच आपल्या पक्षासोबतच जेवढे विरोधक आहे तेवढे आपल्या पक्षासोबत मित्र पक्ष सुद्धा लोकांना आकर्षित करण्याची कॉम्पिटिशन आहे. आपल्याला माहित आहे की आपल्यासोबत मित्रपक्षही आहे. हो, ते मित्रपक्ष आहे, मित्रपक्ष आहे, पण मित्रपक्ष आहे म्हणून त्यांच्यापेक्षा 2 पावलं आपण समोर असलं पाहिजे. नाहीतर असं होऊन जातं की जास्त मित्राच्या बैकाव्यात जर गेलं तर आपल्या पक्षाचं नुकसान होते आणि त्याच्यामुळे त्या मित्रपक्षाच्या बैकाव्यात भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी येऊ नये. आणि मला माहित आहे प्रतापदादाच्या नावात दादा आहे आणि ते निश्चितपणे ही दादागिरी निश्चितपणे करतील की आपल्या पक्षाचा कार्यकर्ता हा आपल्याच पक्षाच्या नेत्याकडे गेला पाहिजे. आपल्या पक्षाचा कार्यकर्ता हा निश्चितपणे आपल्या पक्षाच्या धोरणानुसारच चालला पाहिजे. आपल्या पक्षाचा कार्यकर्ता हा आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात जास्त शोभून दिसतो, दुसऱ्याच्या कार्यक्रमात शोभून दिसत नाही. ही अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची की आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात चांगला दिसतो आणि त्याच्यामुळं एक कणखरपणे आपल्याला समोर जावं लागतं. कणखरपणे. कारण मी पाहतो आहे की अनेक प्रलोभनं देणं, अनेक गोष्टी करणं अशा होऊ शकतात, खालच्या लेवलवरही होऊ शकतात. किंवा मित्रपक्षातच आहे तर इकडूनच येऊन जा, मित्रपक्षात आहे इकडून येऊन जा. परंतु आपला भारतीय जनता पक्षाचा उद्देशच राष्ट्र बांधणीचा उद्देश आहे. आपला भारतीय जनता पक्षाचा उद्देशच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जी शिकवण दिली आहे राष्ट्र उभारणीची
तो उद्देश आहे आपला. भारतीय जनता पक्षाचा उद्देश राष्ट्र प्रथम आहे, त्याच्यानंतर समाज, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी. पण कधी कधी जेव्हा आपण त्या प्रलोभनाला, कोणाच्या अट्रॅक्शनला बळी पडतो, त्यावेळेला या गोष्टीचा विसर पडायला लागतो आणि मग आपल्या पक्षाची हानी व्हायला सुरुवात होते. असं आम्ही अनुभवलंय आणि मी अशा वेळेला प्रत्येक वेळेला कणखर राहिलोय. तर कोणतीही निवडणूक असो, माझ्यासाठी तो कॉम्प्रोमाइज मी कधीच करत नाही. आणि त्याचप्रमाणे पक्षाचं काम करत असताना सुद्धा आता अतिशय सुवर्ण म्हणजे दुःख शर्करा योग आहे की दादा एक सिनियर आमदार आहे, जिल्हा नियोजनचे सदस्य आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्यांच्या शब्दाला खूप वजन आहे आणि त्यासोबतच ते संघटनेचे प्रमुख सुद्धा आहे. आणि त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याचं काम तो निश्चितपणे आपला कार्यकर्ता असला पाहिजे. सामान्य कार्यकर्त्याचं काम, बूथ प्रमुखाचं काम, बीएलओचं काम म्हणजे बीएलए जो आपला आहे तो त्याचं काम, शक्ती केंद्र प्रमुखाचं काम, याला निश्चितपणे चांगल्या तऱ्हेनं जिल्हाभर प्राधान्य मिळेल. आणि पहा, एक संघपणे जर आपण राहिलो तर अतिशय चांगले रिझल्ट येतात. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसल्यानंतर आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अधिक संघटित झालो आणि अधिक संघटित झाल्यानंतर आपल्याला अतिशय चांगले यश, 5च्या 5ही आमदार म्हणजे 100% निकाल आपल्या बाजून लागला. मित्र पक्षाचे सुद्धा आमदार आपण निवडून आणू शकलो आणि तेच आता पुढे आपल्याला जिल्हा परिषद सुद्धा काबीज करायची आहे. सगळ्या पंचायत समित्या काबीज करायच्या आहे. जिल्हा परिषदवर आतापर्यंत काँग्रेसचा झेंडा राहत होता, याच्यानंतर काँग्रेसचा झेंडा तिथं मागमूसही दिसायला नको आणि पूर्ण ताकदीनं आपला भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषद आली पाहिजे. पूर्ण ताकदीनं पंचायत समित्या आपल्या आल्या पाहिजे. त्यासाठी दादाचं नेतृत्व हे खरोखर आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. आणि म्हणून मी प्रतापदादा अडसर यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. निवर्तमान अध्यक्ष, त्यांची कार्यकारिणी यांना सुद्धा मनपूर्वक त्यांच्या राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि प्रधानमंत्री मोदीजींचं विकसित भारत 2047चं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण पूर्ण कार्य सदोदित करत राहू, त्यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद.